नमो नमः. आज आपण 10वीच्या संपूर्ण संस्कृतम या पुस्तकातील रम्य संस्कृतम मधील निजंताः किंवा प्रयोजकाः हा भाग बघूया. आता आपल्या पेपरमध्ये 10वीच्या 5वा विभाग जो आहे भाषाभ्यासः, त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे सूचनानुसारम कृतीही कुरुत, म्हणजे सूचनेनुसार कृती करा. तर त्याच्यामध्ये हा प्रश्न येतो निजंतम कुरुत किंवा निजंतम निष्कासयत, म्हणजे निजंत करा किंवा निजंत काढा, असा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्याच्यासाठी आपण हा भाग बघूया. आता निजंत म्हणजे नक्की काय आहे, तर ही वाक्य दिलेली वाचूया, त्यावरून तुमच्या लक्षात येईल. बघा, बालकः पठती म्हणजे मुलगा वाचतोय किंवा अभ्यास करतोय, आपल्याला चित्रात दिसतंय. पण उजवीकडचं वाक्य बघा, शिक्षकः बालकं पुस्तकं पाठयति, म्हणजे शिक्षक त्या मुलाकडून ते पुस्तक वाचून घेतात किंवा त्याच्याकडून अभ्यास करून घेतात. आता इथे शिक्षकः हा एक वेगळा करता आला आणि पाठयति हे वेगळं क्रियापद त्यांनी इथं वापरलंय. काहीतरी बदल झालाय. आधीच्या वाक्यामध्ये बालकः पठती हे साधं आपलं पठती लट लकाराचं क्रियापद वापरून झालेलं साधं वाक्य आहे, आणि हे निजंत वाक्य आहे उजव्या बाजूचं. त्याच्यामध्ये त्यांनी पुस्तकम हा एक शब्द ऍड केलाय आणि पाठयति असं क्रियापद त्यांनी केलंय. पुढे बघा, बालकः अन्नम भुंक्ते, म्हणजे मुलगा अन्न खातोय किंवा जेवतोय तो. आणि इकडे माता बालकम अन्नम भोजयती, म्हणजे आई मुलाला अन्न भरवतीये. भोजयती म्हणजे भरवतीये. इकडे डाव्या बाजूच्या या वाक्यामध्ये तो स्वतः ते खातोय त्याच्या हाताने, पण उजवीकडे आई त्याला भरवतीये. तसंच पुढे बघा, बालकः जलम पिबती, मुलगा पाणी पितोय. मात्र इकडे पिता बालकम जलम पाययती, म्हणजे वडील मुलाला पाणी पाजतायत. पाययती म्हणजे पाजतायत. तसंच वृक्षः वर्धते, म्हणजे झाड वाढतंय. तस इकडे काय, बालिका वृक्षम वर्धयती, मात्र इकडे ही मुलगी त्या झाडाला वाढवतीये, म्हणजे व्यवस्थित त्याला पाणी देतीये आणि त्या झाडाला ती वाढवतीये. पुढचं, बालकः आसंदात पतती, म्हणजे मुलगा खुर्चीवरून पडतोय, खाली पडतोय तो, त्याचा पडतोय. मात्र इकडे रमेशः बालकम आसंदात पातयती, हा जो रमेश आहे तो या मुलाला खुर्चीवरून पाडतोय. इथे पडतो आणि इकडे पाडतो, अर्थ बदललाय, कारण की इथे तो काहीतरी धक्का मारतोय त्याच्या खुर्चीला, त्याच्यामुळे तो पडतोय, म्हणून पातयती असं क्रियापद झालंय. तसंच बघा, बालिका चित्रम पश्यती, म्हणजे मुलगी ते चित्र पाहतीये. मात्र इकडे सखी बालिकाम चित्रम दर्शयती, म्हणजे तिची मैत्रीण आहे सखी, ती त्या मुलीला चित्र दाखवतीये, स्वतः पाहतीये आणि तिला दाखवतीये. अर्थ वेगळा आहे. म्हणजे जेव्हा ही आपण वाक्य वाचली, याच्यातून आपल्याला काय समजलं, तर जेव्हा एखादी क्रिया करता दुसऱ्याकडून करवून घेतो, तेव्हा ते निजंत वाक्य असतं. जसं की इथे मुलगा त्याचा वाचतोय, पण इकडे शिक्षक त्याच्याकडून ती क्रिया करवून घेतायत, यालाच म्हणायचं निजंत. आता त्याच्यासाठी वाक्यात काय काय बदल होतो ते आपण बघूया. तसंच पुढे अजून ही 2 वाक्य आहेत बघा, यानम चलती, म्हणजे गाडी चालतीये. पण इकडे काय दिलंय, चालकः यानम चालयती, जो ड्रायव्हर आहे त्या गाडीचा तो ती गाडी चालवतोय. पुढे सूदः अन्नम पचती, सूदः म्हणजे आचारी काय करतोय, अन्न बनवतोय, तयार करतोय तो जेवण. पण इकडे गृहिणी सुदेन अन्नम पाचयती, मात्र इकडे गृहिणी जी आहे घरातली ती त्याच्याकडून ते अन्न बनवून घेतीये, तयार करून घेतीये. मग आता भाषासूत्रम 6 जे आहे पुढेच, त्याच्या पुढेच आहे लगेच 6,
ते बघूया आपण, त्याच्यावरून अजून समजेल. बघा, मूल वाक्यम. आता इथे एक उदाहरण घेतलंय. रामः वनम गच्छति. साधं वाक्य आहे हे आपलं लट लकाराचं. तर याच्यामध्ये कर्ता कोण आहे? कोण जातोय वनात? राम जातोय. म्हणजे राम हा वाक्यातला आपला कर्ता झाला. वनम हे काय आहे? कर्म आहे. आणि गच्छति हे क्रियापद आहे. आता निजंतम वाक्यम. आता निजंत वाक्य केलंय त्याचं. काय म्हटलंय? कैकेयी रामम वनम गमयती. आता काय काय बदल झालेत ते बघूया. इथे कैकेयी हा कर्ताच नव्हता मूळ वाक्यामध्ये, तो इथे आलेला आहे. कैकेयी रामम वनम गमयती. क्रियापद सुद्धा बदललंय, गमयती झालंय. आणि रामहच रामम झालंय. वनम मात्र तसंच राहिलंय. आता बघा, जो आपण दुसरा बाहेरून कर्ता घेतलेला आहे, जो आधीच्या वाक्यात नाहीये, त्याला म्हणायचं प्रयोजक कर्ता. किंवा ती क्रिया जो व्यक्ती किंवा जो कर्ता करवून घेतोय त्याला म्हणायचं प्रयोजक कर्ता. आता या वाक्याचा अर्थ काय झाला? तर कैकेयी रामाला वनात जायला सांगते किंवा पाठवते. इकडचं वाक्य काय आहे? राम वनात जातो. पण उजव्या साईडचं जे वाक्य आहे निजंत, त्याच्यामध्ये कैकेयी रामाला वनात पाठवते किंवा जायला भाग पाडते. मग इथे कैकेयी ही काय करते? ती क्रिया रामाकडून ती करवून घेते. कैकेयी स्वतः जातीये का वनात? नाही, जाणारा रामच आहे. पण कैकेयी फक्त ती क्रिया करवून घेते. म्हणून कैकेयी झाला प्रयोजक कर्ता. जो आधीच्या वाक्यातही आपला कर्ता असतो त्याला म्हणायचं प्रयोज्य कर्ता. जो स्वतः ती क्रिया करतोय त्याला म्हणायचं प्रयोज्य कर्ता. वनम हे गौण कर्म आहे आणि गमयती हे निजंत क्रियापद आहे. गच्छती हे साधं आपलं लट लकाराचं क्रियापद आहे, पण गमयती निजंत क्रियापद आहे. आता खाली काही मुद्दे दिलेत ते बघूया. निजंत प्रयोगे प्रयोजक कर्ता प्रथमांतः भवती. काय सांगितले त्यांनी? निजंत प्रयोगे म्हणजे निजंताचा वापर करताना किंवा त्या वाक्यामध्ये प्रयोजक कर्ता जो असतो तो प्रथमा विभक्तीमध्ये असतो. आता बघा तुम्ही, प्रयोजक कर्ता म्हणजे आपला इथे आहे कैकेयी. कैकेयी कोणाप्रमाणे चालेल? नदीप्रमाणे. नदी, नद्यौ नद्यः म्हणजे नदी हे प्रथमेचं एकवचन आहे. तसंच कैकेयी ही प्रथमा विभक्ती आहे. दरवेळेस प्रयोजक कर्त्याची प्रथमाच विभक्ती असणार आहे. पुढे काय म्हटलंय? निजंत प्रयोगे सर्वेषां धातूनां अयविकरणं भवति. आता काय सांगितलं त्यांनी? निजंत प्रयोग करताना सगळ्या धातूंना अय हे विकरण लागतं. आता बघा, इथे गमगच्छ हा धातू आहे. गमगच्छ हा धातू आहे. मात्र जेव्हा आपण साधी आपल्या लट लकार किंवा लकारांची रूपं करतो तेव्हा आपण गच्छ पासून ती रूपं करतो. जसं की गच्छती, अगच्छत, गच्छतु अशी रूपं होतात. पण जेव्हा निजंत करायचंय तेव्हा हे मूळ धातू घेतला जातो म्हणजे गम. मग गम घेतला, त्याला काय लावायला सांगितलंय? विकरण अय. अय हे विकरण लावायला सांगितलंय. आणि जसं आपण लट लकाराचा प्रत्यय लावतो ती प्रथम पुरुष एकवचनाचा, तसा तो प्रत्यय लावून गमयती असं हे रूप होतंय. बघा, इथे हे रूप त्यांनी दिलंय निजंताचं, गमयती. ते कसं तयार झालं? गम मूळ धातू, त्याला अय विकरण लावलं आणि ती प्रत्यय लावलाय आपण लट लकाराचा. कारण की इकडे सुद्धा लट लकार आहे म्हणून इकडे सुद्धा लट लकारच ठेवलाय आपण. पुढचा मुद्दा बघा. सर्वेषां धातूनां निजंत रूपाणि उभयपदीनी भवन्ति. म्हणजे सगळ्या निजंत रूपांची, सगळ्या धातूंची निजंत रूप ही उभयपदी होतात. आता उभयपदी म्हणजे काय? तर परस्मैपदी सुद्धा होतात आणि आत्मनेपदी सुद्धा होतात. म्हणजे जसं की गमयती, गमयते म्हणजे ते प्रत्यय पण लागणार आत्मनेपदाचा आणि ती प्रत्यय सुद्धा लागणार परस्मैपदाचा. दोन्हीही बरोबर आहे.
पुढे सर्वेषु लकारेषु णिजंत प्रयोगाः भवन्ति. आता इथे फक्त लट लकाराचं त्यांनी आपल्याला करून दाखवलंय, पण ते असं म्हणतात की सगळ्या लकारांमध्ये णिजंत प्रयोग होतो. पण आपल्या पुस्तकामध्ये तरी आपल्याला आता अभ्यासायला लट लकाराचंच णिजंत वाक्य आहेत. ठीक आहे, म्हणजे हे वाक्य तुम्हाला आता समजलं असेल की जो कर्ता आपण बाहेरून घेतो किंवा जो क्रिया ती करवून घेतोय त्याला म्हणायचं प्रयोजक कर्ता. जो स्वतः ती क्रिया करतोय त्याला म्हणायचं प्रयोज्य कर्ता. बाकी मधलं काय असेल ते तसंच ठेवायचं. वनम तसंच ठेवलंय त्यामुळे. आणि गमयती हे णिजंत रूप केलंय. मूळ धातूला अयविकरण लावलंय आणि ती प्रत्यय लावून ते त्यांनी केलंय. आता तसंच त्यांनी इथे काय केलं, राम हा प्रथमा विभक्तीत होता मूळ वाक्यामध्ये करता, मात्र णिजंत करताना त्यांनी ते द्वितीया विभक्तीमध्ये तो टाकलाय. कैकेयी रामम वनम गमयती. म्हणजे प्रयोज्य कर्त्याची सुद्धा कोणती विभक्ती करायची त्यासाठी त्यांनी हा चार्ट आपल्याला दिलाय. कोणती करायची, बऱ्याच वेळेला द्वितीय विभक्ती करायची, पण काही वेळेला तृतीय आणि चतुर्थी सुद्धा करावी लागते. ते आता आपण बघूया. आता ही पहिली जी आपण वाक्य बघितली ती एकदा पुन्हा बघा. बालकः पठती. पुन्हा इथे काय केलं, शिक्षकः हा त्यांनी कर्ता घेतलेला आहे. शिक्षकः हा कर्ता घेतलाय, तो तसाच लिहिला प्रथमा विभक्तीमध्ये शिक्षकः. मात्र बालकः इकडे प्रथमा विभक्तीत आहे, इकडे त्यांनी बालकम केलं, द्वितीयेत टाकलाय तो. पुस्तकम पाठयती असं हे रूप होतं. पठतीचं काय होतं, णिजंत. पाठयती. आता थोडेफार बदल होतात णिजंत क्रियापद करताना, त्याच्यामुळे ते आपल्याला लक्षात ठेवायचे कुठल्या धातूचं काय होतं ते. तसंच बालकः अन्नम भुंक्ते. आता इथे माता हा प्रयोजक कर्ता घेतलाय. माता प्रथमा विभक्तीत तसंच लिहिलंय, मात्र बालकम हे द्वितीय विभक्तीत त्यांनी लिहिलंय. बालकहचं बालकम केलंय, प्रयोज्य कर्त्याची द्वितीया केली इथे. अन्नम तसंच ठेवलंय. भुंक्तेचं काय केलंय, भोजयती. भुंक्तेचं होतंय भोजयती. आता हे थोडेफार बदल आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. बालकः जलम पिबती. इकडे पिता हा प्रयोजक कर्ता घेतलाय. पिता प्रथमा विभक्तीत. बालकहचं बालकम केलंय. जलम तसंच ठेवलं. पिबतीचं होतं पाययती. पुढे वृक्षः वर्धते. इकडे बालिका हा त्यांनी कर्ता घेतलाय, प्रयोजक कर्ता. आणि वृक्षम इथे द्वितीय विभक्ती केली. वृक्षःचं वृक्षम केलं आणि वर्धतेचं वर्धयती केलंय. इथे तुम्ही वर्धयती लिहू शकता किंवा वर्धयते सुद्धा लिहू शकता, दोन्हीपैकी एक लिहू शकता. बालकः आसंदात पतती. तर रमेशः करता घेतलाय. रमेशः बालकहच केलं बालकम. आसंदात तसंच ठेवलंय. पततीचं पातयती हे णिजंत क्रियापद होतं. बालिका चित्रम पश्यती. आता इथे सखी हा प्रयोजक कर्ता घेतलाय. सखी बालिकाम. बालिकाचं केलं बालिकाम. चित्रम तसंच ठेवलंय. पश्यतीचं मात्र क्रियापद आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, कारण थोडं वेगळं आहे, अगदीच चेंज आहे. दर्शयती असं हे क्रियापद होतं. बघा, ही जी सगळी वाक्य आहेत याच्यामध्ये प्रयोज्य कर्त्याची द्वितीय विभक्ती सगळीकडे केलेली आहे. जसं की बालकम, दोन्ही वाक्यांमध्ये बालकम, तिसऱ्या सुद्धा वाक्यामध्ये बालकमच केलंय. त्याच्यानंतर वृक्षम, पुन्हा बालकम आणि बालिकाम, म्हणजे जो मूळ वाक्यातला कर्ता आहे प्रयोज्य कर्ता त्याची द्वितीया केली आहे. तसंच यानम चलती. चालकः यानम चालयती. आता चालकः हा कर्ता घेतलाय प्रयोजक. यानम इथे प्रथमा विभक्तीत आहे, इथे द्वितीय विभक्तीत गेलंय. आता यान शब्द वन प्रमाणे चालतो. वनम वने, वनानी प्रथमा, वनम वने, वनानी द्वितीया. त्याच्यामुळे वनम वनम
प्रथमा द्वितीय एकवचन आहे, त्याच्याप्रमाणेच यानम हे सुद्धा प्रथमा द्वितीय एकवचन असल्यामुळे दोन्हीकडे सारखंच आहे, यानम यानम. चलतीचं चालयती होतं. मात्र हे वाक्य बघा, सुदह अन्नम पचती. इकडे गृहिणी हा करता घेतलाय, गृहिणी. सुदहचं मात्र इथे काय केलंय, सुदेन. इथे कुठली विभक्ती केली आहे, तृतीया विभक्ती केली आहे. आधीच्या सगळ्या वाक्यांमध्ये प्रयोज्यकर्त्याची त्यांनी द्वितीय विभक्ती केली होती. म्हणजे जो मूळ कर्ता आहे त्याची द्वितीय विभक्ती केली आहे, मूळ वाक्यातला कर्ता. इथे मात्र तृतीया केली आहे. पुढे काय केलंय, पचतीचं पाचयती अन्नम तसंच ठेवलंय. आता हे असं का केलंय ते हे तुम्हाला भाषासूत्रम 6 जे आहे पुढे त्याच्यामध्ये आपण तो मग अशी चार्ट बघितला त्याच्यात आहे. आता ही वाक्य बघा, पुत्रः पत्रम लिखती. हे साधं वाक्य आहे, निजंत नसलेलं. आता जर परीक्षेत आपल्याला प्रश्न येतो की निजंत करा असं जर प्रश्न आला तर तुम्हाला हे वाक्य करायचंय, याचं हे करायचंय, उजव्या बाजूचं करायचंय. जसं की प्रयोजक करता आपल्याला ते देणार कंसामध्ये, जसं की इथे तातः हा कंसामध्ये ते करता आपल्याला देतात. मग काय करायचं आपण, तातः जो कंसात दिलाय आपल्याला करता तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा, कारण तो प्रथमा विभक्तीतच दिलेला असणार आहे आणि प्रथमा विभक्तीतच प्रयोजक करता हवा असतो, म्हणून तातः तसंच लिहिलं. मात्र पुत्रहचं त्यांनी इथे केलंय पुत्रेण, तृतीय विभक्ती केली आहे. पत्रम तसंच ठेवलंय, लिखतीचं केलंय लेखयती. आता इथे तृतीया का केली आहे, हे सगळ्याच वाक्यांमध्ये तृतीया आहे, ही तृतीया का केली आहे ती आपण पुढे बघूया. छात्रः दुर्गुणम त्यजती. तर जर याचं आपल्याला निजंत करायला सांगितलं तर शिक्षकः हा आपल्याला कंसामध्ये ते करता देणार. शिक्षकः तसंच लिहून घेतलं. छात्रहचं तृतीया केली, छात्रेण. दुर्गुणम तसंच लिहिलं, त्यजतीचं त्याजयती असं होतं. तिसरं वाक्य बघा, वृषभद्वयम हलम कर्षती. कंसामध्ये आपल्याला ते करता देतील कृषकः. मग हा करता आपण जसाच्या तसा लिहून घेणार, कृषकः. वृषभद्वयम याची तृतीया केली आहे, वृषभद्वयेन. हलम तसंच लिहिलं, कर्षतीचं कर्षयती होतं निजंत. पुढचं वाक्य, वानराः सेतुम बध्नन्ति. याचं कंसामध्ये आपल्याला श्रीरामः हा करता देणार, मग तो तसाच लिहून घ्यायचा, श्रीरामः. वानराः बहुवचन आहे, प्रथमेचं बहुवचन, त्याच्यामुळे तृतीयेचं सुद्धा आपल्याला बहुवचन घ्यावं लागेल, म्हणून त्यांनी वानरैही केलंय. सेतुम तसंच ठेवलं, बध्नन्तीचं बंधयती असं होतं. पाचवं वाक्य बघा, गोपबालाः नवनीतम चोरयंती. नवनीतम म्हणजे लोणी. आता गोपबालाः इथे आपल्याला कंसात ते करता देणार श्रीकृष्ण. मग तो आपण तसंच लिहून घ्यायचा, श्रीकृष्ण. गोपबालाः पुन्हा वरच्यासारखंच वानराहासारखं प्रथमेचं बहुवचन आहे देवाहाप्रमाणे, मग आपल्याला तृतीयचं बहुवचन घ्यावं लागेल, कारण या वाक्यांमध्ये आपण प्रयोज्यकर्त्याची तृतीय विभक्ती करतोय. गोपबालैही होणार, नवनीतम तसंच, चोरयंतीचं चोरयती असं होणार आहे. तर त्याच्यासाठी कुठल्या धातूचं निजंत काय होतं हे आपल्याला त्यासाठी माहिती पाहिजे. जेव्हा आपण निजंत वाक्य करणार आहे त्यासाठी या धातूचं निजंत काय होतं हे माहीत आपल्याला असलं पाहिजे. त्यासाठी इथे संभाषापत्रम दिलंय, त्यांनी काही धातूंचं करून दाखवलंय, त्याचप्रमाणे आपल्याला बाकी धातूंचं सुद्धा करायचंय. बघा, रूप शृंखलाम पूरयत हे आपल्याला पूर्ण करायचंय. स्थाचं काय दिलंय, स्थापयती किंवा स्थापयते. आपण मगाशी बघितलं की निजंत रूप उभयपदी असतात, म्हणजे परस्मय पदामध्ये सुद्धा चालतात आणि आत्मनेय पदामध्ये सुद्धा, म्हणून त्यांनी असं ऑब्लिक करून ते लिहिलंय. आता दाचं काय होईल, जसं स्थापयती झालं तसं दापयती किंवा दापयते.
पुढे माचं काय होईल? मापयती किंवा मापयते. त्याच्यानंतर आहे ज्ञाचं काय होईल मग? ज्ञापयती किंवा ज्ञापयते. पुढे आहे याचं होईल यापयती किंवा यापयते. पुढे दोन पप. दुसऱ्या गणाचा आहे हा पा धातू. पालयती किंवा पालयते. आणि हा पापिब म्हणजे पिणे असा अर्थ आहे. एक पप पहिल्या गणाचा धातू आहे. पाययती किंवा पाययते. पुढे आहे गापयती किंवा गापयते. तसंच ध्येयीचं काय होईल? ध्यापयती किंवा ध्यापयते. पुढे त्यांनी दिलंय नि धातू. नाययती किंवा नाययते. श्रु धातू. श्रावयती किंवा श्रावयते. तसंच भूचं काय होईल? भावयती किंवा भावयते. क्रू धातूचं त्यांनी दिलंय कारयती किंवा कारयते. आता खालचे तसेच करायचे. मृचं काय होईल मग? मारयती किंवा मारयते. वृचं काय होईल? वारयती किंवा वारयते. तृचं तारयती किंवा तारयते. स्मृचं स्मारयती किंवा स्मारयते. ध्रुचं धारयती किंवा धारयते. गमचं गमयती किंवा गमयते. खादचं होतं खाद्यती. दला य आहे. खाद्यती किंवा खाद्यते. भक्षचं होतं भक्षयती किंवा भक्षयते. धावचं धावयती किंवा धावयते. नमचं नमयती किंवा नमयते. पुढे आहे वचचं दिलंय वाचयती किंवा वाचयते. तसंच पठचं पाठयती किंवा पाठयते. वदचं वादयती किंवा वादयते. हासयती किंवा हासयते. मनचं मानयती किंवा मानयते. लिखचं त्यांनी दिलंय लेखयती किंवा लेखयते. अधिक विषचं होतं प्रवेशयती किंवा प्रवेशयते. सिचचं सेचयती किंवा सेचयते. विदचं वेदयती किंवा वेदयते. मुचचं त्यांनी दिलंय मोचयती किंवा मोचयते. कुपचं त्याचप्रमाणे कोपयती किंवा कोपयते. बुध बोधयती किंवा बोधयते. भुजचं भोजयती. वरती आपण हे बघितलं होतं वाक्य भोजयती किंवा भोजयते. रुदचं रोदयती किंवा रोदयते. वृद्धचं दिलंय वर्धयती किंवा वर्धयते. सृज सर्जयती किंवा सर्जयते. नृतचं नर्तयती किंवा नर्तयते. आणि कृशचं कर्षयती किंवा कर्षयते. तर ही क्रियापद
तुम्ही लक्षात ठेवली पाहिजेत. जसे जशी वाक्यांमध्ये तुम्ही वापराल तसं तसं अजून तुमच्या लक्षात राहतील ही. आता पुढे बघा, भाषासूत्रम 6 हा भाग थोडासा पहिला आपण बघितलाय. आता बघा, मूल वाक्ये यह कर्ता सह निजंत वाक्ये प्रयोज्य कर्ता भवती. या वाक्याचा अर्थ काय? मूळ वाक्यामध्ये जो कर्ता असतो तो निजंत वाक्यामध्ये प्रयोज्य कर्ता होतो. जसं की या वरच्या मूळ वाक्यामध्ये रामः हा कर्ता आहे, पण निजंत वाक्यामध्ये रामः काय झाला? इथे रामम झालाय आणि तो प्रयोज्य कर्ता झालेला आहे. मग प्रयोज्य कर्तुः का विभक्ती? प्रयोज्य कर्त्याची कोणती विभक्ती वापरायची तर ते आपल्याला या चार्टमध्ये दिलंय. आता आपण जे बघितलं मगाशी वाक्य, त्याच्यामध्ये काही ठिकाणी द्वितीया केली आहे तर काही ठिकाणी तृतीया केली. तर मग कुठल्या वेळी द्वितीया वापरायची आणि कुठल्या वेळी तृतीया वापरायची ते आपल्याला पुढे बघायचंय. धातू प्रकार इकडे दिलाय आणि प्रयोज्य कर्तुः विभक्ती अधिक उदाहरणम, इकडे विभक्ती कुठली वापरायची ते सांगितले आणि त्याचं उदाहरण सुद्धा दिलंय. बघा, धातू प्रकार जर अकर्मकः धातवः, अकर्मक धातू असतील जसं की पत, हस, नृत इत्यादयः, ज्या धातूंना कर्माची आवश्यकता नसते म्हणजे कर्म नसतं त्याच्यामध्ये, त्या वाक्यांना प्रयोज्य कर्त्याची, अशा धातूंना प्रयोज्य कर्त्याची द्वितीया विभक्ती करतात. जसं की हे वाक्य आहे, मिहिरः आदित्यम पातयति. या वाक्यात आदित्यम हा प्रयोज्य कर्ता आहे आणि त्याची द्वितीया विभक्ती केली आहे कारण याच्यामध्ये पत हा धातू आहे. आता हे अकर्मक धातू आहेत, म्हणजेच हे वाक्य बघा, मिहिर आदित्यला पाडतो. आता आपण कोण पाडतो असं विचारू शकतो, पण काय पाडतो असं विचारू शकतो का? कायचं उत्तर आपल्याला येतंय का? म्हणजे तिथे कर्म नाहीये. म्हणजे जिथे कर्म नाहीये अशा धातूंना म्हणायचं अकर्मक धातू. आता पुढे बघा, गत्यर्थक ज्ञान अध्ययात्मक सेवनात्मक शब्दकर्मात्मक धातवः, म्हणजे गत्यर्थक धातू जसे की गमगच्छ असतील, या असतील. अध्ययनात्मक जसं की पठ धातू, बुध धातू, ज्ञा अशा धातूंना मात्र द्वितीयास विभक्ती असते प्रयोज्य कर्त्याची. हे धातू दिलेत, गमगच्छ असेल, या धातू असेल, पठ, बुध, ज्ञा, अधि अधिक ई, अधि ते रूप आपण बघितलंय म्हणजे अभ्यास करणे किंवा वाचणे. विद, शिक्ष, भुज, पापिब, अश, श्रु आणि स्मृ इत्यादयः हे जर धातू असतील तर प्रयोज्य कर्त्याची द्वितीयाच करायची. वाक्य बघा, उदाहरण, वैद्यः बालकम औषधम पाययति. पाययति मध्ये पापिब धातू आहे, इथे बालकम हा प्रयोज्य कर्ता आहे, त्याची द्वितीया केली आहे. शिक्षकः बालकम पाठम पाठयति, इथे पठ धातू आहे त्याच्यामुळे बालकम द्वितीयत आहे. माता शिशुम प्रेंखागीतम श्रावयति. प्रेंखागीतम म्हणजे पाळण्यातील गाणं, म्हणजे आपण म्हणतो ना अंगाई गीत, त्याप्रमाणे प्रेंखा म्हणजे पाळणा, पाळणा गीत. तर आई बाळाला गाणं ऐकवतीये. मग शिशुम प्रयोज्य कर्ता आहे म्हणून द्वितीयत आहे आणि इथे श्रु धातू आहे म्हणून. पुढे बघा, सकर्मक धातवः. सकर्मक धातू म्हणजे असे धातू ज्यांना कर्माची आवश्यकता असते, जसं की लिख, दा, पच, रक्ष इत्यादयः. अशांमध्ये मात्र प्रयोज्य कर्त्याची तृतीया विभक्ती करतात. जसं की धनिकः स्वपुत्रेण भिक्षुकाय धनम दापयति. तर यामध्ये स्वपुत्रेण प्रयोज्य कर्ता आहे म्हणून तृतीयेत आहे. आता तसंच वरती एक वाक्य होतं, सुदः अन्नम पचती गृहिणी सुदेन अन्नम पाचयति. तिथे पण पच धातू आहे त्याच्यामुळे तिथे आपण सुदेन तृतीया केली होती. पुढे नीनय वह खाद हे जर धातू असतील तरी सुद्धा प्रयोज्य कर्त्याची तृतीया करतात. जसं की स्वामी गर्दभेन भारम वाहयति. वह धातू आहे इथे
भार वाहणे या अर्थी म्हणून प्रयोज्यकर्त्याची तृतीया केली आहे गर्दभेन. पुढे कृ किंवा रू हे जर धातू असतील तर प्रयोज्यकर्त्याची द्वितीया किंवा तृतीया करतात. जसं की शिक्षकः छात्रान् किंवा छात्रैः वृक्षारोपणम कारयति. आता कृ धातू इथे कृचं होतं कारयति. इथे द्वितीयेचं बहुवचन केलंय छात्रान् किंवा तृतीयेचं बहुवचन छात्रैः हे सुद्धा चालू शकेल. तसंच दृश्य धातू आहे इथे. जर दृश्य धातू असला तर द्वितीया किंवा चतुर्थी करतात. जसं की कौसल्या रामम किंवा रामाय चंद्रम दर्शयती असं आपण करू शकतो. बऱ्यापैकी द्वितीय किंवा तृतीय इथे वापरायची आहे. मग तुम्ही लक्षात ठेवू शकता अकर्मक धातू असतील तर द्वितीय वापरायची, सकर्मक धातू असतील तर तृतीय वापरायची. आणि अजून काही धातू आहेत त्यांना कुठली वापरायची हे फक्त तुम्ही लक्षात ठेवलं की हे तुम्हाला जमेल. चतुर्थी फक्त इथेच आहे दृश्य धातूला चतुर्थी. द्वितीय वापरली तरी इथे चालणारच आहे, त्याच्यामुळे द्वितीय लक्षात ठेवलं तरी चालेल. तर जिज्ञासा पत्रम जे आहे त्याप्रमाणे आपल्याला परीक्षेमध्ये वाक्य येणार आहेत. एक तर तुम्हाला असं येईल प्रश्न निजंतम कुरुत म्हणजे निजंत करा किंवा निजंतम निष्कासयत म्हणजे निजंत काढा. तर निजंत करायच्या वेळेला काय करायचंय आणि निजंत काढायच्या वेळेला काय करायचंय ते आपण बघूया. बघा पहिलं वाक्य वृक्षः पतती असं वाक्य आणि प्रभंजनः असं कंसामध्ये आपल्याला त्यांनी करता दिलेलं आहे. आता वृक्षः पतती हे मूळ वाक्य आहे आपलं साधं आणि त्यांनी कंसामध्ये आपल्याला करता दिलाय. तर जो कंसामध्ये करता दिलेला असतो तो जसाच्या तसा लिहून घ्यायचा असतो. म्हणजे काय प्रभंजनः आपण जसंच्या तसं लिहून घेणार आहोत. कारण हा आहे आपला प्रयोजक कर्ता. प्रभंजनः प्रयोजक कर्ता तो नेहमी प्रथमेत असतो हे आपण वरती बघितलंय म्हणून प्रभंजनः लिहून घेतलं. वृक्ष हा आपला प्रयोज्य कर्ता आहे. मूळ वाक्यातला जो कर्ता आहे त्याला म्हणतो प्रयोज्य कर्ता. मग इथे पत धातू आहे पत, त्याच्यामुळे आपण इथे द्वितीय विभक्ती करणार आहे प्रयोज्य कर्त्याची. मग काय होईल वृक्षचं वृक्षम. वृक्षम इथे अनुस्वार आहे वृक्षम. आणि पततीचं काय होतं निजंत पातयती. पातयती झालं आपलं निजंत वाक्य. प्रभंजनः वृक्षम पातयती किंवा पातयते असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. दुसरं वाक्य बघा अंधकारः नश्यति आणि सूर्य हे आपल्याला दिलंय. आता मी काय सांगितलं तुम्हाला की कंसातला कर्ता जसाच्या तसा आपल्याला लिहून घ्यायचंय. सूर्य लिहिला आपण. अंधकारः प्रथमेत आहे ते आपण इथे द्वितीयेत करूया अंधकारम. नश्यतीचं काय होतं नाशयती किंवा नाशयते. तुम्ही दोन्हीपैकी एक लिहू शकता. झालं आपलं निजंत वाक्य. तिसरं वाक्य बघा छात्रः प्रविशति आणि रक्षकः हा आपल्याला कर्ता कंसात दिलाय प्रयोजक कर्ता दिलाय. प्रयोजक कर्ता दिलाय तसं आपण लिहून घेऊया कंसातलं. रक्षकः छात्रः याचं काय होईल द्वितीय केली तर छात्रम. छात्रम. आणि प्रविशति याचं निजंत होतं प्रवेशयति किंवा प्रवेशयते. वरती जे आपण संभाषपत्रम बघितलं त्याच्यामध्ये हा धातू होता पर अधिक विष, त्याच्यामुळे त्याचं होतं प्रवेशयति. पुढे कृष्णः नवनीतम भुंक्ते आणि कंसात यशोदा हा कर्ता दिलाय. मग जो कर्ता दिलाय आपल्याला कंसात तो तसा लिहूया यशोदा. कृष्ण हा प्रयोज्य कर्ता आहे त्याचं काय करूया आपण द्वितीय विभक्ती. काय होईल कृष्णम. मधलं जे काही असेल ते जसंच्या तसं लिहायचं. नवनीतम भुंक्ते. भुंक्तेचं काय होतं आपण वरती बघितलं भोजयती किंवा भोजयते. वाक्यामध्ये जे काही असेल ते जसंच्या तसं लिहायचं.
अर्जुनः शास्त्रविद्याम अधीते आणि द्रोणाचार्यः हा कर्ता आपल्याला दिलाय. मग काय होईल, कंसातला कर्ता जसाच्या तसं लिहून घेऊया. द्रोणाचार्यः. आता आपण वरती बघितलं होतं हा कुठल्या धातूचा प्रकार आहे, अधि अधिक ई, अधीते म्हणजे शिकणे. तर याच्यासाठी कुठली विभक्ती करतो आपण, प्रयोज्य कर्त्याची द्वितीया करतो. मग द्रोणाचार्यः अर्जुनम मधलं शस्त्र विद्याम तसंच राहील आणि अधीतेचं काय होतं, अध्यापयती किंवा अध्यापयते हे असं वाक्य होणार आहे. अधीतेचं अध्यापयती. रसिकः काव्यम शृणोती आणि कवी ही शब्द दिलाय. कंसातला कर्ता जसाच्या तसा लिहून घेऊया. आता इथे श्रू धातू आलाय बघा, श्रू. तेव्हा आपण प्रयोज्य कर्त्याची द्वितीया करतो. त्याच्यामुळे रसिकहचं होईल रसिकम. त्यामुळे तो जो चार्ट दिलाय आपल्याला भाषासूत्रम 6 मध्ये तो लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. आणि संभाषापत्रम मधली जी क्रियापदं आहेत ती लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. काव्यम मधलं तसंच. शृणोतीचं काय होतं, श्रावयती किंवा श्रावयते. पुढे मेघः संदेशम नयती आणि यक्षः हे कंसात दिलाय आपल्याला करता. दिलाय करता तो तसा लिहून घेऊया कंसातलं यक्षः. निनय धातू आहे त्याच्यामुळे इथे तृतीया करावी लागेल आपल्याला प्रयोज्य कर्त्याची. म्हणून मेघेन संदेशम नयतीचं नाययती किंवा नाययते. पुढचं वाक्य शेवटचं, पुत्रः पत्रम लिखती पिता हा आपल्याला कंसात करता दिलाय प्रयोजक करता. तो जसाच्या तसं लिहिला पिता. पुत्रः आता लिख धातू आहे. लिख सकर्मक धातू आहे कारण की बघा मुलगा पत्र लिहितोय. मुलगा काय लिहितोय, उत्तर येतंय की मुलगा पत्र लिहितोय. म्हणजे हे वाक्यातलं कर्म आहे पत्रम. त्याच्यामुळे लिख धातू सकर्मक आहे. त्याला तृतीया विभक्ती आपण प्रयोज्य कर्त्याची करतो जेव्हा लिख धातू असेल किंवा सकर्मक धातू असेल तेव्हा. मग पुत्रचं काय करणार आपण, पुत्रेण. पत्रम तसंच राहील. लिखचं काय करतो आपण, लेखयती किंवा लेखयते. म्हणजेच आपण ही निजंतम कुरुत, निजंत करा असं जेव्हा आपल्याला सांगितलेलं असतं तेव्हा आपण कंसातलं कर्ता जसं तसं लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण धातू बघायचा कुठला आहे, सकर्मक आहे, अकर्मक आहे की कुठला आहे. त्यानुसार प्रयोज्य कर्त्याची द्वितीया तृतीया योग्य ती विभक्ती वापरायची. त्याच्यानंतर मधलं जर काही असेल तर ते जसंच्या तसं लिहायचं आणि शेवटी क्रियापद निजंत करायचं. हे केलं की आपलं निजंत करा ही कृती पूर्ण होती. आता निजंतम निष्कासयत म्हणजे निजंत काढा. हे कसं करायचं ते बघूया. बालकः शुकेन फलम खादयती. आता हे त्यांनी देताना निजंत वाक्य दिलंय आपल्याला आणि आपल्याला साधं वाक्य त्याचं करायला सांगितलंय, मूळ वाक्य सांगितलंय करा म्हणून. मग आता वाक्यामध्ये जो पहिला कर्ता असतो तो कुठला असतो, प्रयोजक कर्ता असतो आणि मूळ वाक्यामध्ये प्रयोजक कर्ता नसतो. त्याच्यामुळे आपण बालकः लिहिणार नाही, व्यासह सुद्धा इथे लिहिणार नाही, आरक्षकः पण नाही आणि शृगालः पण लिहिणार नाही. आता आपल्याला प्रयोज्य कर्ता म्हणजे शुकेन हा जो कर्ता आहे त्याची काय करावी लागेल, प्रथमा विभक्ती करावी लागेल कारण इथे तृतीय आहे. आपल्याला मूळ वाक्य लिहायचंय त्याच्यामुळे प्रथमा करावी लागेल. काय होईल, शुकः. मधलं फलम तसंच आणि खादयती हे निजंत क्रियापद आहे. आता खाद धातू आहे. साधं लट लकाराचं प्रथम पुरुष एकवचनाचं रूप आपल्याला करायचंय जे काय होईल, खादती. शुकः फलम खादती. त्याच्यानंतर आता पुढे व्यासः गणेशेन महाभारतम लेखयती.
आता पुन्हा व्यासह हा प्रयोजक कर्ता आहे, त्यामुळे तो आपण लिहिणार नाही, तो डायरेक्ट आपण काढूनच टाकणार आहे. गणेशेन हा प्रयोज्य कर्ता आहे. इथे तृतीया का बरं केली आहे त्यांनी? कारण की लिख धातू आहे, लिख धातू सकर्मक आहे, त्याच्यामुळे त्यांनी प्रयोज्य कर्त्याची तृतीया केली होती. पण आता आपल्याला मूळ वाक्य लिहायचंय, निजंत काढायचंय, म्हणजे गणेश प्रथमेत येईल. महाभारतम तसंच, आणि लिख धातू आहे, म्हणजे साधं रूप करायचे लट लकार लिखती, लेखयतीचं लिखती. तिसरं वाक्य बघा, आरक्षकः चालकम नियमम ज्ञापयति. आता आरक्षकः तर आपण लिहिणारच नाही, चालकम हा द्वितीयत आहे, प्रथमेत करावं लागेल मूळ वाक्य लिहिताना. चालकः नियमम तसंच, आणि आता ज्ञापयति, या ज्ञापयतीमध्ये मूळ धातू आहे ज्ञा, पण त्याची रूप कशी होतात? जानाति हे त्याचं रूप होतं लट लकाराचं, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. हे जानाति हे लट लकाराचं रूप आहे आणि त्याचं निजंत होतंय ज्ञापयति, म्हणून चालकः नियमम जानाति असं रूप होणार आहे. पुढे शृगालः मृगम क्षेत्रम दर्शयति. हे आपलं जो दुसरा धडा आहे व्यसने मित्र परीक्षा, की कोल्हा हरणाला शेत दाखवतो. स्वतः हरिण बघतो आणि कोल्हा त्याला दाखवतो, फरक आहे. शृगालः तर आपण लिहिणारच नाही, इथे मृगम द्वितीय आहे, आपल्याला इथे मूळ वाक्यात प्रथमा घ्यावी लागेल. मृगः क्षेत्रम तसंच, आणि आपण दर्शयति याचं आपल्याला लट लकार साधं करायचंय, तर काय होईल? पश्यति. आता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की दृश्य पश्य धातूचं लट लकार पश्यति होतं, पण निजंत मध्ये काय होतं? दर्शयति. हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे, कारण की बदल आहे एकदमच. तर बघा, अशा प्रकारे आज आपण निजंता हा, निजंतलच प्रयोजक सुद्धा म्हणतात, तर ही वाक्य बघितली. त्याच्यानंतर त्यांची रचना कशी असते, प्रयोज्य कर्ता म्हणजे काय, प्रयोजक कर्ता म्हणजे काय हे बघितलं. प्रयोज्य कर्त्याची कोणती विभक्ती करायची ते बघितलं, आणि निजंत करा किंवा निजंत काढा म्हणजे निष्का असं येतं, ही वाक्य कशी सोडवायची हे सुद्धा बघितलं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. पुनर्विरामः. धन्यवादः.